धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। पुढच्या कार्यवाही करता हा राजीनामा आता राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। सीपी राधाकृष्णन यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आलेला आहे। साधारणतः 10:30च्या दरम्यान धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या पीए यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा असलेला लिफाफा घेऊन सागर बंगला गाठला। सागर हे निवासस्थान, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे निवासस्थान आहे। त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक दाखल झाले आणि हा राजीनामा देण्यात आला। मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे आणि पुढील कार्यवाही करता आता हा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द करण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आता समोर येते। असं आता या सगळ्या संदर्भात अपडेट समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या राजीनामा संदर्भात निर्णय घेतला असल्याचं कळतंय, कारण काल रात्री उशिरा देवगिरी या दादांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळलंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? राज्यपालांना आता हा राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे, काय घडतंय नेमकं? अगदी थोड्या वेळापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला। खरं तर यानंतर पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा जो आहे तो राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। आता पुढील कारवाई जी आहे तर राज्यपाल घेणार आहेत। एकूणच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांचे ओएसडी प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी जे पीए सुद्धा आहेत ते गेले होते आणि त्यांनी पहिलं सागर निवास आणि हा जो राजीनामाची जी प्रत होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती आणि यानंतर खरं तर पुढील कारवाईसाठी जी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावरती राजभवनवरती हे दोघेही अधिकारी घेऊन गेले होते आणि यानंतर जी प्रत आहे राज्यपाल यांच्याकडे आता सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यपाल पुढील काही तासांमध्ये नक्की काय निर्णय घेतात, हा राजीनामा स्वीकारून जी पुढची प्रत असेल ही मुख्यमंत्री कार्यालयाला कधीपर्यंत पोहोचवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता या ठिकाणी एक स्पष्ट झालेलं आहे की मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सरकारने सुद्धा स्वीकारलेला आहे आणि दुसरीकडे राजभवनाकडून सुद्धा स्वीकारण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे, मात्र आमदारकी संदर्भात काय निर्णय घेण्यात येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आणखी एक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुद्धा राजीनाम्या संदर्भात जी मागणी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते। विरोधक त्यावरून सुद्धा गदारोळ करताना पाहायला मिळतात। मात्र सध्या तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे मंत्रिपदाचा। मात्र आता पुढील कारवाई काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित स्वप्नील, आता या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा सभागृहात होणार असल्याचं देखील कळतंय। यावर आता फडणवीसांनी देखील या सगळ्या संदर्भात स्पष्टोक्ती दिलेली आहे। राजीनामा आपण सुपूर्द केला असून स्वीकारला असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सभागृहाच्या आत आता कामकाजाला देखील सुरुवात झालेली आहे। यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसत आहेत। कामकाजात प्रत्यक्षरित्या हा सगळा मुद्दा उपस्थित करण्यात आला नसला तरी देखील या सगळ्या संदर्भात लॉबीत कुजबूज होत असेल याविषयी काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच राजवी, या ठिकाणी लॉबीमध्ये कुजबूज जी खरं तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आता सुरू झालेली आहे। कारण 2 महिन्यानंतर संतोष देशमुख प्रकरणामध्ये खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। कुठेतरी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओएसडी जी लॉबी आहे त्याच्यावरती जे आरोप केले होते, त्याच्यावरती जे निर्बंध आणले होते, त्याचप्रमाणे आता मंत्र्यांनी सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत किती आणि कितपत बोलावं आणि त्यांचं काम नक्की काय यावरती सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे, कुठेतरी एक उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता सगळ्या मंत्र्यांच्या मध्ये कुजबूज सुरू झालेली आहे। सर्व मंत्री आता कुठेतरी नेटाने वागताना पाहायला मिळतील। याचा कुठेतरी संदेश हा थेट मंत्रिमंडळामध्ये, राज्य सरकारमध्ये तसंच विरोधकांमध्ये सुद्धा पसरताना पाहायला मिळतो। म्हणूनच त्या दृष्टीने आता खरं तर आमदार असतील, विरोधक असतील, मंत्री असतील यांच्या लॉबीमध्ये सुद्धा चर्चा चालू झालेली आणि विधान भवनाच्या परिसरामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातच अधिकारी वर्गात सुद्धा आता दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। लागली निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।